नमस्कार श्रोते हो. आपण ऐकत आहोत उत्तम सदाकाळ लिखित अनोखी सफर ही कादंबरी आणि आज ऐकणार आहोत या कादंबरीचा 6वा भाग. दोघे मग बराच वेळ समुद्राच्या काठी फिरत होते. दिगू मण्याला समुद्र तीरावर घेऊन निरनिराळी माहिती देत होता आणि मण्या त्याच्या नोंदवहीत त्याला महत्वाची वाटणारी माहिती लिहून घेत होता. अधूनमधून त्याच्याकडे असणाऱ्या डिजिटल कॅमेऱ्याने फोटो सुद्धा टिपत होता. त्यांनी बरेच रपेट मारली. मग पोटावरून हात फिरवत दिगू मण्याला म्हणाला, मण्या, चल घरी जाऊ, खूप वेळ झालाय. माझ्या पोटात कावळे ओरडायला लागलेत. अरे पण त्या बाजूला तो खडकाळ भाग दिसतोय, तिकडे जायचं राहिलंय ना आपलं. तिकडे तिकडे नको रे बाबा, ती बाजू खूप धोकादायक आहे. माझे बाबा सुद्धा तिकडे जात नाहीत. त्या बाजूला मोठे मोठे खडक आहेत आणि समुद्राच्या लाटांनी तिथं नीट उभं राहता देखील येत नाही. तेथील पाणी खवळल्यासारखे असते, म्हणून आईबाबांची मला सक्त ताकीद आहे की तिकडं चुकून सुद्धा जायचं नाही. दिगूने मण्याला त्या खडकाळ किनाऱ्याविषयीची माहिती सांगितली. मण्याने मग जास्त आग्रह केला नाही, पण त्याच्या मनात त्या खडकाळ किनाऱ्याची उत्सुकता दाटून राहिली. तो किनारा बघायचाच असा हट्टी विचार त्याच्या मनात चमकून गेला, पण त्याने तो चेहऱ्यावर दिसू दिला नाही. दिगू बरोबर मण्या माघारी फिरला. माघारी फिरताना त्याचे लक्ष वारंवार त्या खडकाळ किनाऱ्याकडे जात होते. मण्या, ते मंदिर पाहिलेस का? दिगूने मण्याला बोटाने खून करून म्हटले. कुठले मंदिर? मण्याने दिगूला विचारले. अरे ते काय, समुद्राच्या काठी नारळी बागेत उभे आहे ते, पूर्वेला बघ, पूर्वेला. दिगूने मंदिराचे नेमके ठिकाण दाखवले. वाव, फारच छान दिसतंय रे. शेजारी विशाल निळा समुद्र, बाजूने नारळाची झावळीदार झाडे आणि त्यात उभे असणारे लाल जांभ्या दगडातील मंदिर. फारच छान, मला आवडले. पण कसले मंदिर आहे हे? अरे आमची ग्रामदेवता आहे ती, रवळनाथ महाराजांचे मंदिर आहे ते. असं का? बघायला पाहिजे एकदा. एकदा कशाला, उद्याच जाऊ आपण तिकडे. उद्या रवळनाथाचा सोहळा आहे, सारे गाव जमेल तेथे. मग आपण जाऊ तिकडे. घरातील सगळेच तिकडे जातील, तेव्हा बघून घे रवळनाथाचे मंदिर आणि तो परिसर. होय होय, तसेच करू. पण उद्या तिकडे जायचे म्हणजे उद्याच्या पोहण्याच्या कार्यक्रमाचे काय? मण्याने शंका विचारली. तिकडून आल्यावर जाऊ की पोहायला? त्याची नको काळजी करूस, चल. दिगूने पोहायला शिकवण्याचे आश्वासन दिल्याने मण्याला मनोमन बरे वाटले. तो समाधानात दिगूच्या मागून घराची वाट चालू लागला. पण चालताना त्याच्या मनात एक योजना आकार घेत होती. ती योजना तो एकट्यानेच राबवणार होता आणि त्याच्या मनातील योजना राबवण्यासाठी उद्याचा दिवस फार योग्य होता. त्याची योजना होती समुद्राच्या खडकाळ किनारी भागाचे निरीक्षण. त्याला तिकडे जायला कोणी परवानगी दिली नसती, म्हणून उद्या घरातील सर्वजण रवळनाथाला देवळाकडे गेले की तो एकटाच त्या खडकाळ भागातील समुद्र किनारा हिंडून बघणार होता. मण्याची योजना नामी होती, पण एक प्रश्न होता. सगळेच रवळनाथाला जाणार होते म्हणजे मण्याला सुद्धा तिकडे जाणे भाग होते. उद्या सर्वांना चुकवून घरी कसे राहावे याचाच आता मण्या विचार करू लागला आणि अचानक त्याच्या डोक्यात ट्यूब पेटली. त्याने चटकन चुटकी वाजवत म्हटले, वाव, ये होईना बात. मण्याच्या आकस्मिक बोलण्याने पुढे चालणारा दिगू दचकला आणि मागे वळून मण्याला म्हणाला, काय रे, काय झाले आणि अशा चुटक्या काय वाजवतोयस? काही नाही रे, सहजच. इतका सुंदर परिसर बघून मला आनंद झालाय आणि म्हणून चुटक्या वाजवतोय मी. दिगू त्याच्याकडे चमत्कारिकपणे बघत हसला आणि पुढे निघाला. मण्याही मग काहीही आवाज न करता दिगू पाठोपाठ चालू लागला. सकाळ झाली. उषा मावशीच्या घरातील सर्वजण एव्हाना उठलेले होते. रवळनाथाला जाण्याची तयारी सुद्धा झालेली होती. उषा मावशी, दिगूचे वडील केव्हाच आवरून बसले होते. मण्याचे आई बाबा देवाला जाण्यासाठी तयार होत होते. आळशी नमी आणि दिगू आंघोळी उरकून कपडे घालण्याच्या लगबगीत होते. फक्त मण्याच तेवढा मागे राहिला होता. मण्या, अरे उठ बाळा लवकर, सर्वांची आवरावर झालीये, तूच तेवढा राहिलास. पटकन उठ आणि आवरून घे, नाहीतर तुझ्यामुळे सगळ्यांना उशीर होईल. आईने मण्याला पटकन आवरण्याच्या सूचना दिल्या. मण्याने मात्र आईचे बोलणे या कानाने ऐकून त्या कानाने सोडून दिले.
तो अंथरुणातून उठायलाच तयार होईना. एकदा का तो उठला की मग त्याला सर्वांबरोबर देवाला जावीच लागले असते. पण मन्याची योजना वेगळी होती. तो या सर्वांबरोबर देवाला जाणार नव्हता. त्याला खडकाळ समुद्र किनारा जो बघायचा होता. मन्या अंथरुणात चुळबुळ करू लागला. तो उठत नाही हे बघून आई पुन्हा त्याच्यावर ओरडली. मन्या, ऐकायला येत नाही का तुला? मी केव्हाची ओरडते उठ म्हणून, आणि तू अजून अंथरुणात लोळतोय. थांब ग आई, झोपू दे मला, मन्या वैतागून बोलला. अजून थांबच का? अरे कुंभकर्ण आहेस की काय तू? चल उठ मुकेट्याने. आई झोपू दे ना ग, मला नाही यायचं देवाला, माझी तब्येत ठीक नाहीये. मन्याने चक्क लोणकडी थाप ठोकली. काय? तब्येत ठीक नाही? काय झालं तुला? आईच्या स्वरातही नाही म्हटले तरी काळजी डोकावलीच. अगं थकवा आल्यासारखा वाटतोय ग, आणि माझं डोकं आहे ना जाम दुखते. जरा वेळ पडून राहिलो ना की बरे वाटेल म्हणून म्हणतोय, झोपू दे मला. थांब थांब, मला बघू दे, ताप बीप आहे की काय तुला? आई घाईने मन्याजवळ आली. तिने मन्याला मायेने गोंजारले. त्याचा ताप बघितला. त्याच्या कपाळावर हात ठेवून आई म्हणाली, ताप नाहीये अंगात तुझ्या, पण काय सांगावे, ताप केव्हाही येऊ शकतो. मन्या, तू झोप शांतपणे. रवळनाथाला नंतर आलास तरी चालेल, आधी तब्येत महत्वाची. आईने झोपेची परवानगी देताच मन्या मनातून आनंदला. आता काळजी नव्हती. सगळे देवाला गेले की समुद्र किनाऱ्यावर निवांत भटकता येणार होते. मन्याने तोंडावर चादर ओढून घेतली आणि तो पडून राहिला. एवढ्यात त्याच्या कानावर आईचे बोलणे आले. आई बाबांना सांगत होती, अहो तुम्ही जा देवाला. उषा आणि तिचे मिस्टर आहेतच तुमच्या जोडीला. नमी आणि दिगुलाई घेऊन जा, मी नाही येत देवाला. मन्याला बरं वाटत नाहीये, मी मन्याजवळच थांबते. आईचा तो विचार ऐकून मन्या दचकलाच. आई जर त्याच्याजवळ थांबली तर त्याच्या योजनेचा बोजवारा उडणार होता. काहीही करून आईला देवाला जायला भाग पाडायचेच असा विचार करत त्याने तोंडावरची चादर दूर भिरकावली. आई, अगं मी काही एवढा आजारी नाहीये की तू माझ्याजवळ थांबून राहावेस. जरा आराम केला की मला बरं वाटेल. तू जा देवाला, इथे माझ्याजवळ थांबायची तशी गरज नाही, मन्याने आईला म्हटले. नको नको, मी थांबते तुझ्याजवळ. आई काही केल्या ऐके ना तसा मन्या अंथरुणातून उठला आणि म्हणाला, ठीक आहे, मग मीही आराम करत नाही, येतो तुमच्याबरोबर देवाला. चला, माझ्यामुळे तुमचा विरस व्हायला नको. नको रे बाळा, तू नको येऊस, तुला बरे नाही ना, मग गप्प पडून राहा, बाकीच्यांचा विचार नको करूस. हो ना, मग तू सुद्धा देवाला जा बरं. मी अर्धा तास आराम करतो आणि उठतो, तोपर्यंत मला जरा टवटवी येईल. तुम्ही माझी काळजी करू नका हो, तुम्ही जा देवाला. जाग पोरी, तू खुशाल देवाला जा. अगं मी आहे ना त्याच्याकडे लक्ष द्यायला. उषा मावशीची म्हातारी सासू मन्याच्या मनासारखं बोलली. ताई, अगं चल तू देवाला, सासूबाई ठेवतील मन्याकडे लक्ष. आपण हवं तर लवकर घरी परतू. उषाने सुद्धा मन्याच्या आईला आग्रह केला. तशी आई तयार झाली तरी ती उषा मावशीच्या सासूला म्हणालीच, आई त्याच्याकडे लक्ष द्या बरं, मुलखाचा धांदरट आहे तू. काळजी कशाला करतेस पोरी, अगं मी आहे ना, तू बिनघोर जा. आई, तो उठल्यावर जरा त्याला काढा करून द्या प्यायला. अगं मला म्हातारीला कशाला सांगतेस तू, ये, मी त्याला काय हवं नको ते देईन, तू जा. उषा मावशीच्या सासूने ठणकावून म्हटले तशी आई देवाला जायला तयार झाली. सारी मंडळी देवाला निघून गेली तेव्हा कुठे मन्याला मोकळे मोकळे वाटले. तो 10-15 मिनिटे अंथरुणात लोळला आणि आंघोळीला उठला. काय रे पोरा, एवढ्या लवकर उठलास? तुला बरं वाटत नाही ना? दिगूच्या आजीने विचारले. हो, पण आता बरं वाटतंय आजी, मी आता आंघोळ करतो. बरं बरं, तू आंघोळ कर, तोपर्यंत मी तुझ्यासाठी मस्त चहा बनवते. आजीने मन्याला पाणी उतरून दिले. त्याची आंघोळ उरकताच त्याला कडक काढ्याचा चहा दिला. मन्याने तो चहा बळे बळे घशाखाली ढकलला आणि मग जरा वेळ आजीभोवती लाडीगोडी करून मन्या बाहेर सटकला. श्रोतेहो, आपण ऐकत आहात उत्तम सदाकाळ लिखित अनोखी सफर ही कादंबरी. या कादंबरीचा पुढचा भाग ऐकूया उद्या.